जो मिलाच्या मागच्या भागामध्ये अमननेही काळ्या रंगाचा सूट घातलेला आणि त्याचे धडाकेबाज हास्य सर्वांचे डोळे वेधून घेण्यासाठी पुरेसे होते. पुढचा भाग. अर्णव आणि अमन त्यांच्या जागेवर बसले होते. कार्यक्रमाची सुरुवात नृत्य आणि इतर कार्यक्रमांनी झाली जी सहसा सर्व पुरस्कार सोहळ्यांमध्ये होते. चित्रपट आणि सर्वांसाठी एक एक करून पुरस्कार देण्यात आले. आता इतरांना सुंदर बनवण्यासाठी मेहनत घेणाऱ्यांना पुरस्कार देण्याची पाळी आहे. प्रथम आम्ही श्री बक्षी यांना इमर्जिंग मॉडेल पुरुष आणि महिला पुरस्कार सादर करण्यासाठी बोलावू इच्छितो. नामांकित आहेत. नामांकित व्यक्ती दिसायला लागल्या आणि पुरुष आणि महिला मॉडेल्सना पुरस्कार देण्यात आले. त्यानंतर प्रत्येक श्रेणीला एक एक करून पुरस्कार देण्यात आले. आता फॅशन डिझायनर ऑफ इयर श्रेणीसाठी नामांकित व्यक्ती कृपया. अर्णवच्या नावासह 5 जणांची तपासणी करण्यात आली. प्रस्तुतकर्ता आणि पुरस्कारला जातो. अर्णव उभा राहिला आणि डायसकडे गेला तेव्हा टाळ्यांचा मोठा आवाज संपूर्ण हॉलमध्ये गुंजला. अर्णवने आपल्या हस्ते पुरस्कार मिळवून सादरकर्त्याशी हस्तांदोलन केले. अमनने त्याच्यासाठी शिट्टी वाजवली आणि टाळी वाजवली. त्यानंतर अमनने शो डायरेक्टर ऑफ इयर जिंकला. अर्णवने फॅशन ट्रेंडसेटर ऑफ इयर आणि फॅशन इन्फ्लुएन्सर ऑफ इयर देखील पटकावले. यार एसआर, फॅशनसाठी फक्त 15 पुरस्कार आहेत. तुला आणि तुझ्या मित्राला 4 मिळाले. तू असाच काम करत राहिलास तर आम्ही इतरांना पुरस्कार कसा देणार? सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होत असताना अर्णवने एक स्माईल दिली. पण खरंच तुम्ही खूप प्रेरणादायी आहात. गेल्या वर्षी तुमचे अनेक चित्रपट आले आहेत आणि नायक-नायिका कॉलेज आणि ऑफिसला जाणारे दिवस होते. हा चित्रपट खरोखरच पाहण्यासारखा होता. तो चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मुंबईतील निम्म्या कॉलेज मुली तुझ्या डिझाईनमध्ये दिसल्या. इतकं रिफ्रेशिंग होतं. आणि आम्हाला कळलं की तू स्वतःच ते डिझाईन केलं आहेस. अर्णव, खूप खूप धन्यवाद. इतके पुरस्कार जिंकल्यानंतर कसे वाटते? अर्णवला कुशीचे म्हणणे आठवले. मी एखादी गोष्ट साध्य केल्यावर तुमची प्रतिक्रिया कशी असते यावर माझा आनंद अवलंबून आहे. तिला तिच्या प्रतिक्रियेची कल्पना होती. मी जिंकणार हे कळल्यावर कुशीला खूप आनंद होईल. त्याच्या ओठांनी कधीही न लावलेले एक क्षणिक हसू त्याच्या चेहऱ्यावर पसरले, ज्यामुळे सर्वजण त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते. त्याने त्याच्या हृदयाला स्पर्श केला जिथे त्याच्या पत्नीची भेट अभिमानाने चमकत होती. अर्णव, खूप आनंद झाला. विस्मय. सार, मला ते धडाकेबाज स्माईल देऊ नका. मी मुलगी असते तर तुला लगेच प्रपोज केले असते. अर्णव हसला. माझ्या बायकोला तुझं ऐकू येणार नाही याची काळजी घे. अख्खा हॉल खळखळून हसला. तर अमनने आपले स्मित हास्य फुलवले. आतापर्यंत अर्णवने कोणतेही अधिकृत विधान केले नाही की त्याचे लग्न झाले आहे आणि आज त्याला हे जगासमोर अधिकृत करताना पाहून त्याला खूप आनंद झाला. काय? तुम्ही विवाहित आहात? तुम्ही त्या संदर्भात कोणतीही पत्रकार परिषद दिली नाही. तुम्ही ते अधिकृत का केले नाही? अर्णव हसला. अर्धी मुंबई इथे आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मीडिया इथे आहे आणि हा कार्यक्रम कधी प्रसारित होईल हे संपूर्ण जगाला कळेल. यापेक्षा अधिक अधिकृत करण्याचा मार्ग मी विचार करू शकत नाही. अरे सार, तू अनेक मुलींची गरीब हृदये तोडलीस. तुम्ही देशातील सर्वात पात्र बॅचलर होता. अर्णव, दुर्दैवाने तो टॅग आता माझ्या मालकीचा नाही. मला नेले आहे. पण तुझं लग्न कधी झालं? आणि तुझ्या बायकोचे नाव काय? अर्णव, जवळपास 3 महिने झाले आहेत आणि माझ्या पत्नीचे नाव कुशी आहे. खूप गोड. तुमच्या लग्नाच्या बद्दल अभिनंदन. अर्णव, धन्यवाद. त्याने माईक जागेवर ठेवला आणि डायस खाली चालू लागला.
अमनने उभे राहून त्याला मिठी मारली आणि त्याच्याशी हस्तांदोलन केले. अर्णव हसला आणि त्याच्या बाजूला बसला. अमन आणि अर्णव हसले आणि अवॉर्ड फंक्शन विसरून एकमेकांशी बोलू लागले. समारंभ चांगल्या पद्धतीने संपला आणि सर्वजण जेवणासाठी विखुरले. सर्वांनी येऊन अर्णव आणि अमन यांचे त्यांच्या कामगिरीबद्दल आणि अनेक पुरस्कार मिळवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. अर्णवच्या लग्नाबद्दल अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या. अर्णव कुशीच्या फोनसाठी प्रयत्न करत होता. त्याने आणि अमनने पुरस्कार जिंकले हे त्याला शेअर करायचे होते, पण ती कॉल उचलत नाही. त्याने वेळ पाहिली. खरंच खूप उशीर झाला होता आणि कुशी झोपली असावी असे त्याला वाटले. अमन अर्नी. अर्णव त्याच्याकडे वळला. हान एमी. अमन, सगळे पुरस्कार मी गाडीत ठेवले होते. आपण जाऊन जेवूया का? अर्णव अमनसोबत जेवायला गेला. दुसऱ्या बाजूला दिल्ली येथे कुशीने नानीला तिच्या खोलीतच झोपायला सांगितले. कुशीच्या कॉलेजमध्ये सेमिस्टर परीक्षा सुरू असताना शेवटच्या क्षणी झालेल्या त्रुटीमुळे कुशीला प्रश्नपत्रिका तयार करण्यास सांगितले आणि तिला रात्री उशिरापर्यंत काम करावे लागले. त्यामुळे तिने नानीला तिच्या खोलीत झोपायला सांगितले. मध्यरात्री कुशीपर्यंत जागून तिचे काम संपले. अचानक तिला जाणवले की तिला एकटीच झोपण्याची गरज आहे. तिला चिंता वाटली. कुशी उदासपणे म्हणाली, कधी येणार अर्णव? तिला अचानक एकटे वाटू लागले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने बराच वेळ विचार केला आणि त्याचा वॉर्डरोब उघडला. त्याचा स्वेटशर्ट घेऊन तिने त्याचा कोलोन त्यावर फवारला. पलंगावर सरकत तिने दरवाजा लावून घेतल्यानंतर त्याच्या शर्टकडे पाहिले. कुशी, तू खूप वर्कहोलिक अर्णव आहेस. मला कळत नाही की मी तुला तुझ्या कामाच्या व्यसनातून कसे बाहेर काढणार आहे. शर्ट कोणत्याही क्षणी तिचा नवरा व्हावा अशी इच्छा करत तिने त्याचा शर्ट तिच्या जवळ मिठी मारली. तिच्या मानेच्या मागच्या बाजूला बाही पिन करून तिने त्याचा शर्ट तिच्या जवळ मिठी मारली. कुशीने डोक्याला हात लावल्याप्रमाणे जाड कपड्याला हात लावला. निदान तुझ्या अनुपस्थितीत काहीतरी फलदायी आहे. तू इथे असतास तर मला तुला असे मिठीत घेऊ दे का? तिने शर्टात आणखी घसघशीतपणा केला नाही. बरोबर. मला कळत नाही की मी तुझ्याबरोबर मर्यादा ओलांडण्यात एवढी सोयीस्कर का आहे अर्णव. मी क्वचितच इतर पुरुषांशी हस्तांदोलन करत आहे, परंतु तुझ्या बाबतीत मी एखाद्या प्रेमाच्या आजारी पिल्लाप्रमाणे वागत आहे. उसासा टाकत तिने स्वतःला आणि तिच्या पतीचा मौल्यवान स्वेटशर्ट रजाईने झाकला आणि झोपण्यासाठी डोळे मिटले. दुसऱ्या दिवशी सकाळी सततच्या त्रासदायक अलार्ममुळे कुशीने डोळे उघडले. तिने वेळ पाहिली. ती 5.30 दर्शवत होती. ती कण्हत होती आणि तिचे जड डोळे उघडण्याचा प्रयत्न करत बेडवर बसली. तिच्या नाकपुड्याने तिच्या पतीच्या कोलोनचा श्वास घेतला. हसत हसत तिने एकदा त्याच्या शर्टला घट्ट मिठी मारली आणि दिवसाची तयारी करायला उभी राहिली. आंघोळ पूर्ण करून ती केस पुसत बाहेर आली. ठोठावल्याचा आवाज ऐकून ती दाराकडे गेली आणि ती फक्त तिच्या जागेवरच उभी राहण्यासाठी ती उघडली. ती खूप हसली आणि तिच्या डोळ्यात अश्रूंचा एक पातळ थर तयार झाला. तिचा नवरा तिच्या समोर. अर्णव त्याच्या सहलीवरून परतला यावर तिचा विश्वासच बसेना. तो खरोखर तेथे आहे का? किंवा ती त्याला भ्रमित करत आहे? कुशी, अर्णव मंद हसला. हाय. टॉवेल जमिनीवर टाकून ती त्याच्या जवळ गेली आणि त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या गळ्यात आपले हात गुंडाळले आणि त्याला आश्चर्यचकित केले. कुशी, काय सुखद आश्चर्य. तू कधी आलास? 2 दिवसांनी येशील म्हणालीस ना. असं काय झालं की तू अचानक परत आलीस? तिने आपले प्रश्न त्याच्यासमोर मांडताच अर्णव हसला. अर्णव, तू मला आत सोडलंस तर मी बसून सविस्तर सांगेन.
कुशीने तिची जीभ चावली आणि अजूनही त्याच्या जवळ उभी असलेल्या मिठीतून बाहेर आली. अर्णवने तिचा एक हात तिच्या खांद्याभोवती गुंडाळत हस्त 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 दुसऱ्या हातात सामान ठेवले. त्याची सुटकेस ओढत दोघे आत गेले. अर्णव, नानी कुठे आहे? ती उठली. कुशी जरा जोरात म्हणाली, वा, काल मला काम होतं म्हणून मी नानीला तिच्या खोलीत झोपायला सांगितलं. अर्णवने तिच्याकडे पाहिलं. कुशी, मी तुला नानीसोबत झोपायला सांगितलं ना? कुशी, हान, पण मी काम करत राहिलो तर तिला त्रास होईल, म्हणूनच मी तिला तिच्या खोलीत झोपायला सांगितले. अर्णवने उसासा टाकला. कुशी, सोडा. तुम्हीच सांगा, अवॉर्ड शोचे काय झाले? तुम्ही जिंकलात का? अर्णवने आपली सुटकेस उघडली आणि सर्व पुरस्कार काढून तिच्या हातात दिले. कुशी आश्चर्याने हसली. कुशी, हे अनेक पुरस्कार? अर्णवने डोळे मिचकावले. तिने त्याचे अभिनंदन केले. कुशी, मग तू खरंच प्रतिभावान आहेस. अमन भैया बद्दल का? अर्णव, त्याला शो डायरेक्टर पुरस्कार मिळाला. कुशी, खरंच? अर्णव, हम्म. कुशी, अभिनंदन अर्णव. तू जाऊन फ्रेश हो आणि आज रात्री आपण आईस्क्रीम पार्टीला जाऊ. ठीक आहे. अर्णव मान हलवत हसला. कुशी हसत हसत किचनकडे धावली. HP आत आल्यावर ती कॉफी तयार करू लागली. कुशी, HP. अर्णव घरी आहे. मला नाश्ता तयार करायचा आहे. मी त्याची कॉफी देईन आणि ये आणि आम्ही एकत्र तयार करू. HP, जी भाभी. कुशी, धन्यवाद. ती त्याची कॉफी घेऊन त्यांच्या खोलीत गेली आणि त्याची आंघोळ पूर्ण होण्याची वाट पाहू लागली. चेहरा आणि हात पुसत तो बाहेर आला आणि कुशी कॉफी घेऊन त्याची वाट पाहत होती. तिच्या शेजारी बसून तो कॉफी पिऊ लागला. कुशी, अर्णव. अर्णव, हम्म. कुशी, हलवा पुरी सोडून तुझी आवडती कोणती? अर्णव, तू काहीही बनवशील. कुशी भुसभुशीत झाली. काय? अर्णव, तू जे काही बनवशील ते मी कुशी खाईन. कुशी, हा. ऐसा कैसे? तुम्ही खूप पुरस्कार जिंकले आहेत, आम्हाला ते साजरे करायला हवेत. तुमची आवडती काय आहे मला सांगा, मी ते तयार करेन. अर्णवने थोडा वेळ विचार केला. हम्म. पोहे तयार करता येतील का? वेळ असेल तरच. कुशी हसली. तुला पोहे आवडतात? अर्णव, मला पोहे आवडतात. कुशी हसली. ठीक आहे. तिने खाली जाऊन पोहे तयार करायला सुरुवात केली आणि HP ला ज्यूस तयार करायला सांगितले. पायल किचनमध्ये आली तेव्हा कुशी नाश्ता तयार करून आली होती. पायल, ही फसवणूक करत आहे कुशी. तू रात्रीचे जेवण बनवणार असे सांगितलेस, आता नाश्त्यात का घुसखोरी करत आहात? कुशी हसली. अर्णव घरी आहे. त्यांनी मला पोहे तयार करायला सांगितले, म्हणून मी हे त्याच्यासाठी करत आहे. पायलने भुवया उंचावल्या. रे, ठीक आहे. कुशीला डोळे वटारून तिला छेडले. पायल, ठीक आहे. आज मी रात्रीचे जेवण तयार करेन. ठीक आहे. कुशी, गरज नाही. मी येईन आणि अर्णव आणि अमन भैयासाठी काहीतरी खास तयार करेन. पायल, काय विशेष आहे? कुशी, अर्णव आणि अमन भैया यांनी पुरस्कार पटकावले होते म्हणून. पायल, रे, ठीक आहे. एक एक करून सगळे खाली येऊन जेवायला जमले. कुशीने जाऊन अर्णवला नाश्त्यासाठी बोलावले. तोही खाली आला. सर्वांनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले. मामी, छोटे कधी आलीस? अर्णव, सकाळी 6. मामी, तुझ्या शोला काय झालं? वाडगा घेऊन बाहेर आलेली कुशी हसली आणि म्हणाली, मामाजी याने 3 पुरस्कार जिंकले. तिला त्याच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटला, तर अर्णव तिच्या उत्साहावर हसला. कुशी आणि अमन भैया सुद्धा एक जिंकला. मामी, अरे वाह, ही छान बातमी आहे. छोटे यांचे अभिनंदन. अर्णव, मामा.
आकाश भाई, शो कधी टेलिकास्ट होतोय? अर्णव, डिसेंबर 31 सेंट. वर्ष ते आपण होम थिएटरमध्ये पाहू. ब्रहरा, आकाश भाई. आकाश, नक्कीच. कुशीने अर्णवच्या शेजारी बसून त्याचे आवडते पोहे दिले. मध्येच मामाशी बोलता बोलता अर्णव खायला लागला. तो नाश्ता संपवून उभा राहणार होता तेव्हा कुशीने त्याचा हात धरला. अर्णव, काय झालं कुशी? कुशी, एक मिनिट. कुशी उभी राहिल्यावर अर्णव खाली बसला आणि स्वयंपाकघरात गेला आणि एक वाटी गरम साखर मुक्त हलवा विकत आणला आणि त्याला दिला आणि त्याला आश्चर्य वाटले. त्यानंतर तिने सर्वांना हलवा सर्व्ह केला. मामी, तू पण हलवा तयार केलास का? कुशी, हम्म. अर्णव जिंकला ना, म्हणून त्याच्यासाठी गोड बनवायचा विचार केला. कशी आहे मामी? मामी हसल्या, अप्रतिम बिटिया. कुशी, धन्यवाद. अर्णव नाश्ता उरकून त्याच्या खोलीकडे निघाला. कुशीही त्याच्या मागे गेली. ती कॉलेजच्या तयारीला लागली. अर्णव, तू आज ऑफिसलाही जाणार का? अर्णव, हम्म. कुशी, तू आज आराम का करत नाहीस? अर्णव, मला हे अवॉर्ड्स ऑफिसच्या शोरूम मध्ये ठेवायचे आहेत, मग आज माझी एक महत्वाची मीटिंग आहे, तर मला जावे लागेल. कुशी, ठीक आहे, संध्याकाळी लवकर ये आणि अमन भैयाला घेऊन ये. अर्णव, का? कुशी, फक्त रात्रीच्या जेवणासाठी. अजून काय? अर्णव हसला, ओके. कुशी, परीक्षा सुरू आहे, नाहीतर आज सुट्टी घेतली असती. अर्णव, ठीक आहे कुशी, तुम्ही जा आणि तुमचे काम करा. कुशी, सॉरी. अर्णव डोळे मिचकावत हसला. कुशीने त्याला एकदा मिठी मारली आणि बाहेर गेली तर अर्णव तिची मागे हटणारी आकृती बघत हसत उभा होता. थोडा वेळ आराम करून तो तयार झाला आणि त्याच्या ऑफिसला गेला. अर्णवने ऑफिसमध्ये जाऊन त्याचे अवॉर्ड्स त्याच्या शोरूममध्ये ठेवले. तासाभराने अमन आला आणि त्याच्या केबिन मध्ये गेला. अमन, अरे अर्नी, कधी आलीस? अर्णव, 1 तास आधी. अमन हसला. मग कुशी काय म्हणाली? अर्णव हसला, ती खूप उत्साहित आहे. तुला माहित आहे, तिने माझ्यासाठी हलवा आणि पोहे बनवले होते. ती प्रत्येकाला त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून साजरी करते. मला वाटते की लोक त्यांचे आवडते अन्न खाऊन आनंदी होतील असे तिला वाटते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे कधीकधी ते देखील कार्य करते. अमन हसला. हे कधी कधी काम करते की खास कुणावर? अर्णवने डोळे मिटले. थांबा, ठीक आहे. आणि हो, तिने तुला जेवायला बोलावलं होतं, तर चल माझ्यासोबत घरी. अमन, ठीक आहे. अर्णव, मग पुढचा प्लान काय आहे? अमन, हिवाळी संकलन चांगले चालले आहे, त्यामुळे आता आम्हाला पुढच्या सीझनची तयारी करायची आहे आणि मला पुढच्या मोहिमेसाठी थीम आखायची आहे, त्यावर काम करावे लागेल. अर्णव, हम्म. अमन त्याच्या जवळ गेला आणि त्याच्या खांद्यावर थोपटले. तू खूप पुरस्कार जिंकले आहेस, पण मी तुला पहिल्यांदाच आनंदी पाहिले आहे. अर्णव सिंग रायजादाचे हे व्हर्जन तुम्हाला खूप शोभते. अर्णव, अमन, ठीक आहे अर्नी, तुला मला सर्व काही सांगण्याची गरज नाही, मला समजण्यासाठी. त्याच्या खांद्यावर थोपटत तो हस्त अर्णवला मागे सोडून निघून गेला. शांतिवन. संध्याकाळी खरेदी करून कुशी आली. तिला हवे असलेले पदार्थ ते त्यांच्या स्वयंपाकघरात ठेवून ती फ्रेश होण्यासाठी तिच्या खोलीत गेली. दिवाणखान्यात स्त्रिया बसून एकमेकांशी गप्पा मारत होत्या असे तिला दिसले. पायल, अरे कुशी, कधी आलीस? कुशी, काही मिनिटांपूर्वी. पायल, सगळ्यांची कॉफी घेऊन HP तिथे आला. कुशी सगळ्यांसोबत बसली. HP भाभी, केक कधी बनवणार आहात? त्याने उत्साहाने विचारले. त्याला स्वयंपाक करायला आवडते आणि कोणतीही नवीन डिश तयार केल्याने त्याला आनंद होईल. नानीने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. तू केक बनवत आहेस? कुशी, हो. मामी, का?
पायल तिच्या पतीने पुरस्कार जिंकले म्हणूनच हिन्ना जेठानी जी खुशी फक्त अर्णवसाठीच नाही तर अमन भैयासाठीही. सगळे हसले. मामी, हा फक्त एक पुरस्कार आहे. अर्णव बिटवा आणि अमनने जग जिंकल्यासारखे तुम्ही उत्साहित आहात. खुशी, आमच्यासाठी हा फक्त पुरस्कार वाटतो. पण अर्णव आणि अमन भैया यांनाच माहीत आहे की त्यांनी हा पुरस्कार आपल्या हातात ठेवण्यासाठी किती मेहनत घेतली आहे. लहान किंवा मोठा पुरस्कार काय फरक आहे. त्यांनी काहीतरी साध्य केले आहे आणि ते साजरे केले पाहिजे. मामीने हसून तिच्या डोक्यावर हात घातला. माझे आणि माझीचे घराजवळ एक छोटेसे कार्य आहे. आपण जाऊ आणि लवकरच येऊ. मग आम्हीही तुम्हाला मदत करू. शीतलजीला नक्कीच खुशीच्या आसपास राहायचे नाही. तिने तिच्या सासूलाही तिला घेऊन जाण्यास सांगितले. कुणास ठाऊक, भाजी कापताना खुशीला दुखापत झाली तर अर्णव तिला तुरुंगात टाकेल असा संशय घेऊन तिने प्लॅन केला आहे. मामी तिला फंक्शनला घेऊन जायला तयार झाली. त्यामुळे खुशी आणि पायलला घरी सोडून हे तिघे फंक्शनला गेले. पायल, तुला केक बनवायचा माहीत आहे का? खुशीने मान हलवली. मला माहीत नाही, पण ते सोपे आहे. मी तो यूट्यूबवर पाहिला आहे. पायल, तुम्ही दुकानातून केक मागवला असता. तुम्हाला माहिती आहे की रेनबो बेक दुकानात ते छान केक बनवतात. तो बिघडला तर? खुशी, तुला माहित आहे पायल, लावण्य ही एक ॲथलीट आहे आणि ती खेळासाठी बक्षिसे जिंकायची. शाळेनंतर मी तिच्यासोबत असेन कारण तिला धावल्यानंतर चालता येत नाही. आणि नेहमी काकी, लावण्याची आई, तिचे स्वागत काहीतरी मिठाई देऊन किंवा लावण्याला आवडणारे काहीतरी देऊन करायची. आणि कुठेतरी मला त्या सगळ्याची आठवण येते. जर माझी मम्मी तिथे असती तर ती सुद्धा अशा गोष्टी करेल ना. बाबा माझ्यासाठी काहीतरी करत असले तरी मला मम्माची खूप आठवण येते. अर्णव आणि अमन भैया यांनीही कधीतरी असाच विचार केला असेल. बरोबर. फक्त नावाखातर मी त्याला भैया म्हणत नाही. मला खरोखर तेच म्हणायचे होते. पायलने खुशीकडे पाहिलं जिच्या डोळ्यात पाणी होतं. पायल, खुशी. तिचे अश्रू पुसताना खुशी हसली. त्यांच्याकडे सर्व काही आहे. पैसा, प्रसिद्धी, विलास. मी त्यांना काय देऊ शकतो जे त्यांच्याकडे नाही? माझा वेळ आणि मेहनत मी देऊ शकलो. आणि मला आशा आहे की आपण त्यांच्यासाठी काही केले तर ते आनंदी होतील. म्हणूनच मी हे करत आहे. पायल, त्यांना आवडेल. खुशी, चला आपल्या स्वयंपाकघरात जाऊया. खुशी, मला वाटतं मी आधी केकपासून सुरुवात करावी. मी असं कधीच केलं नव्हतं. जरी ते खराब झाले तरी आम्हाला आणखी एक तयार करण्यास वेळ मिळेल. हे ना? पायल, चांगली कल्पना आहे. मी तुला मदत करेन. खुशी, प्लीज प्लीज, मी तयार करेन. पायल. पायल, ठीक आहे. पण मी काय करू? खुशी, अजिबात काही नाही. आज माझा दिवस आहे. पायल नाक ओढत हसली. ओके, मी आज जाऊन विश्रांती घेईन. खुशी आनंदाने. पायल उठून तिच्या खोलीत गेली आणि खुशी स्वयंपाकघरात गेली. HP ला भाजी चिरायला सांगून खुशीने यूट्यूब बघत केक बनवायला सुरुवात केली. किचनमध्ये केक तयार होताना पाहून HP खूप उत्साहित झाला. या प्रक्रियेने खुशीला जवळजवळ रडवले असले तरी ती अंतिम आवृत्ती आणण्यात यशस्वी झाली. त्यानंतर तिने क्रीम तयार केले आणि आयसिंग केले. मग तिने केक फ्रीजमध्ये ठेवला. त्यानंतर तिने अर्णवसाठी मिनी शुगर फ्री केक तयार केला. तिने दोन्ही केक उत्तम प्रकारे तयार केल्यामुळे तिने HP सह आनंदात उडी मारली. त्यानंतर तिने अर्णव आणि अमनच्या आवडीनुसार डिनरची तयारी सुरू केली. मध्येच तिने अर्णवला डायल केले आणि ते कधी येणार असे विचारले. त्याने तिला सांगितले की ते 1 तासात घरी पोहोचतील. रात्रीचे जेवण उरकून ती पुन्हा फ्रेश होण्यासाठी तिच्या खोलीत गेली.
साधा सलवार सूट घालून ती खाली गेली आणि सगळ्यांच्या येण्याची वाट पाहू लागली. मामाजी, आकाश आणि वंश पहिले आले. ते जाऊन फ्रेश झाले. पुढच्या काही मिनिटात अर्णव आणि अमन आत गेला. कुशीने उडी मारली, हाय अमन भैया. अमन मोठ्याने हसला, हाय किडो. कुशीने त्याच्याशी हस्तांदोलन केले, अभिनंदन भैया. अमन, खूप खूप धन्यवाद. कुशी, येऊन बस. अमन सोफ्यावर बसला तर कुशी आत गेली आणि त्यांच्यासाठी ज्यूस आणून बसला आणि अमन बरोबर सगळ्या यादृच्छिक गोष्टींबद्दल बोलत बसला. अर्णव चेंज करायला त्यांच्या खोलीत गेला. थोड्याच वेळात सगळे खाली आले आणि एकत्र बसले. अर्णव शांतपणे कुशीकडे बघत बसला. तिने सगळ्यांना पाहताच कुशीने HP ला आत पळून गेलेला केक आणण्याचा इशारा केला आणि तो दिवाणखान्यात आणला. HP ने केक आणला आणि समोर ठेवला की अर्णव आणि अमन दोघांनी एकमेकांकडे आश्चर्याने बघितले. तिने त्यात अभिनंदन आर्नी आणि एमी लिहिले आहे, ज्यामुळे ते हसले. अमन, तू आमच्यासाठी केक आणलास? कुशी, नाही. अर्णव, मग ही उडी कुठून आली? कुशी, मी नाही घेतले, मी ते बनवले. केककडे प्रेमाने बघत तिने आपल्या कर्तृत्वाचा अभिमान वाटला. अमन, खरंच? पायल, हान अमन जी, कुशीने स्वतः तयार केले, खास तुमच्यासाठी आणि अर्णवजींसाठी. अमन हसत हसत म्हणाला, धन्यवाद. कुशी, ठीक आहे का? ते दोघेही उभे राहिले आणि ते कापले आणि सर्वांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या. पहिला तुकडा खाल्ल्याबरोबर अमनने चेहरा केला. त्याची प्रतिक्रिया बघून कुशी गडबडली. कुशी, काय झालं? ते चांगले नाही का? मी पहिल्यांदाच बनवले, मला माफ कर भैया. अमनने तिच्या रुंद डोळ्यांकडे पाहिलं, तू पहिल्यांदाच बनवलास? खरंच? कुशी, म्हणूनच वाईट बाहेर आले. अमनने उडी मारली, अहो खूप स्वादिष्ट आहे. कुशीने सुटकेचा उसासा टाकला आणि सोफ्यावर झोपली, देवाचे आभार. अमन, हे खूप चविष्ट आहे. आई, चवना. मामाजींनी एक तुकडा खाल्ला आणि तिच्या पाककौशल्याचे कौतुक केले. खरं तर सगळ्यांनी तिचं कौतुक केलं. कुशीने मग तिने अर्णवसाठी बनवलेला छोटा तुकडा विकत घेतला आणि त्याला ते पूर्ण करायला सांगितले. पायल, अर्णवजी, अमनजी, पुढच्या भागात जाऊया, म्हणजे रात्रीचे जेवण. सर्वजण जेवणाच्या टेबलाकडे निघाले आणि कुशी उडत्या रंगाने निघून गेली. अर्णव आणि अमन खुश झाले, भारावून गेले आणि काय नाही. अर्णव, कुशी. कुशी, हम्म. अर्णव, जा आणि पटकन माझं पाकिट घे. कुशी, का? अर्णव, आईस्क्रीम घ्यायला जायचं नाही का? त्याने आपल्या मोहक स्मिताने विचारले, ज्यामुळे ती उत्तेजित झाली. कुशी, आईस्क्रीम? अर्णव, हम्म. कुशी खूप हसली आणि रात्रीचे जेवण संपवून त्यांच्या खोलीकडे धावली. तिला पाहून अर्णव हसला. अर्णव, आकाश, वंश, तुम्ही पण या. आम्ही तुझे जेवण पूर्ण कर आणि माझ्यासोबत ये, मी दिवाणखान्यात आहे. अमन, हा ठीक आहे. आकाश, ठीक आहे भाऊ. हात धुवून तो दिवाणखान्याकडे निघाला. आकाश, भाई खूप बदलला आहे. तो नाही का? ते ऐकून अमन हसला. त्याचा मित्र खूप बदलला आहे, हे त्याच्यापेक्षा चांगले कोणाला माहित आहे. रात्रीचे जेवण उरकून आकाश आणि पायल, वंश आणि शीतल सोबत अर्णव, कुशी आणि अमन आईस्क्रीमच्या दुकानात आईस्क्रीम ट्रीटसाठी गेले. अर्णवने कुशीला हवे तसे आईस्क्रीम खरेदी केले आणि सिंहासमोर मांजरीच्या पिल्लाप्रमाणे गेलेल्या शीतलशिवाय सर्वांनी मिळून मजा केली. सगळी मजा उरकून अमन आपल्या घरी गेला तर इतर आपापल्या खोलीत गेले. कुशी झोपणार होती जेव्हा तिला तिच्या हातात टक जाणवला. तिने वळून बघितले, तो अर्णव होता. तो तिच्या जवळ गेला आणि तिला मिठी मारली. तिच्या कपाळावर हात ठेवून तो बंद डोळ्यांनी हसला, धन्यवाद.
त्याच्या हावभावाने आश्चर्यचकित झालेल्या कुशीने परत हसून गाल ओढले. आनंद सर्व माझे आहे. आता जा आणि झोप. आधीच खूप उशीर झाला आहे. अर्णव शुभरात्री. कुशी शुभरात्री. तो जाऊन त्याच्या बाजूला झोपला तर कुशी तिच्या बाजूला बसून आईस्क्रीम पार्लरमध्ये काढलेले फोटो पाहून तिचा फोन स्क्रोल करत होती. काही वेळाने अर्णव झोपला. कल्ल्यासारखे वाटून कुशीने फोन बाजूला ठेवला. तिने बाजूला पडून तिच्याकडे तोंड करून पडलेल्या अर्णवकडे पाहिले. त्याला अचानक काय झाले? तिने आपले डोके हलवून हसले आणि त्याला त्याचे शुभरात्रीचे चुंबन दिले. कुशी शुभरात्री. डोळे बंद करून तीही त्याच्या शेजारी झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी कुशीला जाग आली आणि तिने पाहिले की अर्णव आधीच फ्रेश झाला होता. तो आरशासमोर उभा राहून त्याच्या शर्टचे बटण लावत होता आणि त्याच्या फोनवर कोणाशी तरी बोलत होता. ती वॉशरूममध्ये गेली आणि फ्रेश झाली. कुशीचा फोन वाजला. नमस्ते दादी. दादी कैसे हो बिटिया? कुशी मी ठीक आहे. दादी तुझे काम कसे चालले आहे? कुशी परीक्षा चालू आहे. खूप बिझी. इतके व्यस्त की हे 3 दिवस लवकर निघून जावेत आणि मी माझ्या 1 महिन्याच्या सुट्टीचा आनंद घेऊ शकेन. दादी हसले. तुम्ही विद्यार्थी असल्यासारखे काळजी करत आहात. कुशी हसली. कधी कधी परीक्षांमुळे प्राध्यापकांवरही दबाव निर्माण होतो. दादी अर्णव बिटवा कसा आहे? कुशी अर्णव ठीक आहे दादी. दादी ठीक आहे. मी तुला नंतर कॉल करेन. तू जपून कॉलेजला जा. हळू चालवा. ठीक आहे बेटा. कुशी मी हळू चालवीन. काळजी करू नका. दादी छान. मी फोन ठेवीन. बाय. कुशी बाय बाय. तिने कॉल कट केला आणि केसांना विळखा दिला. तयार होऊन ती खाली उतरली. नाश्ता करून सगळे आपापल्या कामाला निघाले. एआर येथे अर्णव स्टुडिओत उभा होता जिथे चालू वर्षाचे कॅलेंडर शूट चालू होते. अमन सर्वांना सूचना करत होता. अमन 15 मिनिटांचा ब्रेक. त्याने माईकवर घोषणा केली आणि स्वतः जाऊन अर्णवच्या बाजूला उभा राहिला. अर्णव बसा. अमन. अमन ठीक आहे. अर्णवने डोळे फिरवले. मला तुझ्याशी काही चर्चा करायची आहे. कृपया बसा. अमन आपण केबिन मध्ये जाऊया का? अर्णव उसासा टाकला. तू फक्त अशक्य आहेस अमन. अर्णव उभा राहिला आणि जवळच्या केबिन मध्ये जाऊन अमन सोबत बसला. अर्णव अमे गोव्याला जायचे प्लॅनिंग करत आहे. अमन भुसभुशीत का? तुम्ही म्हणालात की गोव्याची शाखा चांगली चालली आहे. इथे काही समस्या आहे का? अर्णवने कपाळ खाजवले. मी कुशीला घेऊन जायचा विचार करतोय. तिला या संपूर्ण जानेवारीत सुट्टी आहे. अमनने त्याचे स्मित नियंत्रित करण्यासाठी त्याचे ओठ चावले. आर्नी तू हनीमूनला जाण्याचा विचार करत आहेस का? अर्णवने डोळे मिटले. अमन नवविवाहित जोडपे जेव्हा सुट्टीवर जातात तेव्हा हनीमून आर्नी असे एका शब्दात सहज म्हटले जाते. मी चुकलो तर दुरुस्त करा. अर्णव हसला आणि अमनला उडी मारून त्याच्या पाठीवर थाप मारली. अमन का गोवा? अर्णव कुशीला समुद्र किनारे आवडतात. अमन ओह ठीक आहे. पण तुम्हाला त्याबद्दल किती खात्री आहे? अर्णव अमन कुशी आहे. अमन समजले. कुशी तुमची पत्नी आहे आणि तिला काय वाटते ते तुम्हाला आपोआप कळेल. बरोबर. अर्णव मान हलवत हसला. अमन अर्णवला जर कोणी तुला लाजताना पाहिलं तर जग तुकडे तुकडे होईल. लाज सोडा आणि कृपया गरीब जगाला वाचवा. अर्णव हसला. मी कधी लाली केली? अमन जा आणि स्वतःला आरशात बघ. असो. तुम्हाला काही मदत हवी आहे का? अर्णव मी आधीच तिथल्या आमच्या मॅनेजरशी बोललो आहे आणि त्याला आमच्या राहण्यासाठी आमचे गेस्ट हाऊस मिळायला सांगितले आहे. अमन इतक्या लवकर?
वाईट नाही आर्नी, पण तू कुशीला विचारलंस का तिच्या काही योजना असतील तर? अर्णव, मी विचारलं तर कुशी मला कधीच नाकारणार नाही. अमन, इतका आत्मविश्वास? अर्णव 100. अमनने हसून अर्णवच्या पोटात मुक्का मारला. अमन, तुला असे बघून मला किती आनंद होतो माहीत आहे का? अर्णव हसला आणि हो, ऑफिसच्या गोष्टी सांभाळा. मी पुढचा महिनाभर गोवा शाखा सांभाळेन. अमन, का नाही? तू जा आणि सुट्टी, हनीमून किंवा काहीही एन्जॉय कर. अमन हसला आणि बाहेर गेला तर अर्णव त्याच्या बायकोचा विचार करत हात खिशात टाकत उभा राहिला आणि त्याची योजना ऐकून तिला आनंद होईल या आशेने. धन्यवाद. कथेचा भाग 25 लवकरच येत आहे. सबस्क्राईब करून घ्या.